नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आजच्या माझ्या एका नवीन स्कॅल्पिंग व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत निफ्टी 50मध्ये स्कॅल्प कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड मिळतो हे पाहणार आहोत. आता तुम्ही टाईम पाहू शकता, 9:18 मिनिटं झालेली आणि मार्केट ओपन झालेलं, गॅप डाऊन ओपन झालेलं, 180 पॉईंटने गॅप डाऊन ओपन झालेलं आहे. आपण पाहू शकता. आता मी 1 मिनिटाची कॅन्डल इथे टाईम फ्रेम सिलेक्ट केलेली आहे. कशा पद्धतीने मार्केटमध्ये एक सेलिंग दिसत आहे आणि 25,050चा मी चा ऑप्शन तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर कशा पद्धतीने प्रीमियम तिथं अपसाईडला जातो आपण पाहू शकता. तर मी इथे एक स्कॅल्प करणार आहे. आपला सेटअप मिळू द्या, इथे आपण एक क्विक स्कॅल्प करूया. जास्ती काही आपण पॉईंट आणि स्कॅल्पिंगमध्ये 20-30 पॉईंट आले तर आपल्यासाठी खूप जास्त आहेत. असे 2-3 स्कॅल्प आपण दिवसाला करू शकतो. तर लेट्स सी कशा पद्धतीने सेटअप मिळतं. मार्केट तर पूर्ण गॅप डाऊन झालं. आपण एक 5 मिनिटाची टाईम फ्रेम बघूया. गॅप डाऊन ओपन झाला आणि एक बाईंग इथे एक मोठी ग्रीन कॅन्डल येते. ठीक आहे, प्रीमियम तर पाहू शकता पुढचा ऑफ जातोय. ग्रीन कॅन्डल पूर्ण आली पण सेलिंगमध्ये कन्वर्ट झालेली. सेलिंग प्रेशर खूप आहे मार्केटमध्ये, पाहू शकता. कॅन्डल क्लोज झालेली. आपण 3 मिनिटाची टाईम फ्रेम एकदम चेक करूया. पाहू शकता पूर्ण कॅन्डल ही सेलिंगमध्ये ग्रीन कॅन्डल आलेली. पूर्ण सेलिंग प्रेशर आणि ट्रेडमध्ये झालेली. 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर पाहिलं तर आपण कंटिन्यू पहिली कॅन्डल ही सेलिंगमध्ये ग्रीन, त्यानंतर कंटिन्यू रेड कॅन्डल झालेलं. प्रीमियम आपण पाहू शकता कशा पद्धतीने वाढतोय. आपण सेटअप मिळू द्या. आपण इथे एक स्कॅल्प करणार आहोत, क्विक स्कॅल्प करणार आहोत. बघूया आपण एक खाली सपोर्ट पाहू शकता. मार्केट अशा पद्धतीने 1 मिनिटाच्या चार्टवर आपल्याला इथे मार्केटने सपोर्ट घेतलेला दिसतोय. बघूया आपण इथे कशा पद्धतीने स्कॅल्प करता येईल आणि कसं सेटअप मिळतं. मी एकदा स्ट्राईक प्राईस एकदा चेंज करतोय, चेक करूया. मी इथे 25,000ची एक स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केलेली. आपण यामध्ये सेटअप बनवलेला की आपण इथे स्कॅल्प करूया. पुल बॅक पाहिजे. बघूया कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन वर्क करते, कारण सेलिंग दिसते मार्केटमध्ये. कारण मी हा धनचा चार्ट यूज करतोय. त्यामध्ये किती इझी पद्धतीने तुम्ही सेल आणि बाय करू शकता, लावू शकता. एक ते स्कॅल्पर मोड पण आहे आणि तुम्हाला इथे कितीही क्वांटिटी तुम्ही 10,000 5,000 टाकून ॲट अ टाईम बाय आणि सेल एकाच चार्टमध्ये तुम्ही करू शकता. खूप इझी चार्ट पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने. परत सपोर्टवरून बाईंग चालू झालेलं आहे. सेलिंग प्रेशर होतं आणि परत सपोर्टमधून होतं एक ग्रीन कॅन्डल मोठी येते. तर पाहूया आपण कशा पद्धतीने एक पुलबॅक येतो आहे. प्राईज EMAला थोडंसं पुलबॅक येऊ द्या. EMA पण म्हणजे स्टॉप लॉस कमी होईल. बघूया आपण कशा पद्धतीने त्या स्कॅल्प आपल्याला मिळतो आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने बाईंग परत चालू झालेली. मी एक थोडी रिस्क घेईन. बघूया. ग्रीन कॅन्डल चला, मी इथे एक रिस्क घेतो. मी बाय केलेला आहे. थोडासा चुकीचा बाय झालेला आहे, कारण मला अजून थोडा एक पुलबॅक पाहिजे होता. 9 EMAला बाय करायचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, 48 रुपये आपण बघू शकता. हे सिंगल लॉट मी इथे बाय केलेला 48 रुपयाला. आपण बाय केला तर बघा 49 रुपये चालू आहे. ग्रीनमध्ये आहे, कॉस्ट आहे. लेट्स सी कशा पद्धतीने मूव्ह करतो. तर EMAच्या खाली आला प्राईस तर मी इथे ट्रेडला कट करतो, एक्झिट करतो. माझा छोटा स्टॉप लॉस असेल. छोट्या स्टॉप लॉसला आपल्याला काम करायचं. बघूया लेट्स सी कशा पद्धतीने आता प्राईस मूव्ह होते. पुलबॅक येईल. चुकीच्या ठिकाणी बाय झालेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मी जर प्राईज ॲक्शन माझ्या लॉजिकप्रमाणे जर असेल तर मी होल्ड करता याला. नाहीतर EMAच्या खाली आलं तर मी इथे 9 EMAला आय थिंक सपोर्ट घेऊ शकतो. चेक करूया. नाहीतर मी 15 EMAच्या खाली प्राईस गेली तर मी इथे ट्रेडला एक्झिट करतो. एक छोटा स्टॉप लॉस असेल माझा. बघूया आपण, बघू शकता अशा पद्धतीने इथे प्राईस मूव्ह होते.
सेलिंग प्रेशर तर आहे मार्केटमध्ये, बघू शकता तुम्ही. कॅन्डल जाती पण सेलिंगवर परत प्रीमियम पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मूव्ह होतं. एक 20-30 पॉईंट जरी आले नाही इथे चांगल्या पद्धतीने स्कॅल्प डेच्या सुरुवातीला होऊ शकतो. बघूया लेट्स कशा पद्धतीने मार्केट मूव्ह होतं. कंटिन्यू ग्रीन कॅन्डल गाईज बघू शकता. एक चांगली सेलिंगचं ट्रेड कॅन्डल हवी मला. पाहूया एक फुल बॅक, मी वेट करेन इथे. ओके, प्रीमियम पाहू शकता तुम्ही. प्रीमियमची जी कॅन्डल आहे 9 AM सपोर्ट घेत आहे. आता ओव्हरऑल आपलं 72 रुपये लॉस झालं. पाहू शकता सेलिंग प्रेशर आहे कंटिन्यू बघा. 9 AM पासून परत एक सेलिंग प्रेशर, म्हणजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स तिथे दिसतो तुम्हाला. आणि प्राईस आता परत अपसाईडला जाते. 50 रुपीजचा लॉस आपला. एक मुवमेंट आली तर आपला एक क्विक स्कॅल्प इथे होऊ शकतो. आता एक ग्रीन कॅन्डल, एक डिसिजन कॅन्डल चांगली क्लोज झालेली. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, आपण बघू शकता. नाही वाढत आहे. ओके, आता ओव्हरऑल गाईज 117 रुपये लॉस चालू आहे आपला. 103 रुपये. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केट मूव्ह होतं. माझं लॉजिक आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं आहे आणि सेलिंग प्रेशर बघू शकता तुम्ही. एक कॅन्डल, फर्स्ट कॅन्डल पाहू शकता ग्रीन 1 मिनिटाचे आहे, पण किती मोठ्या पद्धतीने वीक आहे आणि सेलिंग्स आहे. आणि आता पण पाहू शकता कशा पद्धतीने 9 AM एक रेजिस्टन्स घेतो आणि सेलिंग साईडला जातो. प्रीमियम वाढत नाही आहे, तर होल्ड करतो आहे मी. जोपर्यंत 15 AM क्रॉस नाही होत तोपर्यंत मी मार्केटमध्येच आहे, एक्झिट नाही करणार आहे माझी पोझिशन. पाहूया आपण कशा पद्धतीने मार्केट. सेलिंग तर येतं आहे, पण प्रीमियम म्हणावं तर वाढत नाही आहे. प्रीमियम खूपच पाहू शकता आपण. कालच्यासारखं मार्केट जर काही साईडवेज गेलं तर नक्कीच बाहेर यामध्ये एक्झिट घेतील आणि पैसे बनवणं खूपच अवघड झालं आहे मार्केट. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने एक सेलिंग प्रेशर येतं आणि परत बाईंगमध्ये जातो. थांबूया आपण, वेट करूया जोपर्यंत माझं स्टॉप लॉस, जसं मी म्हटलं EMAच्या खाली जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत मी मार्केटमध्ये आहे. मी वेट करतो ट्रेडचा. ग्रीन कॅन्डल चुकीची कॅन्डल आहे, मला एक्झिट करावं लागेल. पाहू शकता तुम्ही प्राईस कशा पद्धतीने आता खाली जाते. रेड कॅन्डल आली आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बायर्स परत एक रिजेक्शन येतं. इथून जर बाईंग आलं तर नक्कीच आपला लॉस होईल आणि मी एक्झिट करतो गाईज. 15 EMAच्या खाली जर आला, 15 EMAच्या खाली प्राईस जर क्लोज झाली तर मी माझी पोझिशन एक्झिट करतो आहे. बघूया आपण मार्केट कशा पद्धतीने मूव्ह करत आहे. जरी कॅन्डल EMAच्या खाली क्लोज झाली तर मी हा ट्रेड क्लोज करतो आहे. बघू शकता गाईज प्रीमियम वाढत नाही आहे. सेलिंग साईडला जातं पण प्रीमियम म्हणावं तसं वाढत नाही आहे. मे बी हा ट्रेड मला इथे कट करावा लागेल लॉसमध्ये. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केट एक सेलिंग प्रेशर घेत आहे आणि परत एक ग्रीन कॅन्डल होऊन पाहू शकता आपण. आता मार्केट सेलिंगमध्ये जात आहे. प्रीमियम इन्क्रीज नाही होत आहे, पूर्ण डिके झालेला आहे. पाहू शकता हेच तर इश्यू आहे बाईंगमध्ये. वेट करूया थोडं आणि 15 EMAच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर मी इथून ट्रेड क्लोज करतो.
बघूया आता 65 रुपीजचा लॉस आहे, 53 रुपीज 56. एक मुवमेंट हवी आपल्याला जेणेकरून क्विक स्कॅल्प होईल आणि प्रीमियम पण इन्क्रीज होईल. बघूया कशा पद्धतीने ट्रेड होतं. पाहू शकता मी 48 ऑलमोस्ट 49 रुपयाला हा बाय केलेला आहे आणि आता आपली प्राईस चालू आहे 43 रुपीज. म्हणजे एक 8.6 आपण स्टॉप लॉस देतो मार्केटला. काहीच बहुतेक इथे ट्रेड मला क्लोज करायला लागेल, कारण कॅन्डल बघू शकता कशा पद्धतीने एक मस्त रेड कॅन्डल सेलिंगची आली, पण परत तिथून ट्रॅक करत बाईंग साईडला मार्केट जातं. हे मार्केट आजकाल ट्रेड करायला खूपच अवघड झालं आहे. पाहू शकता तुम्ही परत सेलिंग प्रेशर येत आहे, पण प्रीमियममध्ये काही इन्क्रीज होत नाही आहे. प्रीमियम पाहू शकता. बघूया वेट करतो मी. 15 AM खाली कॅन्डल क्लोज झाली तर मी ट्रेड कट करतो आहे. मी होल्ड करणार नाही आहे ट्रेड, कारण आपण स्कॅल्प करतो आहे, मोठा लॉस होऊ शकतो. एक मुवमेंट आली खालच्या साईडला तर मोठा लॉस होऊ शकतो. बघूया आपण. आता 55 रुपीजचा लॉस चालू आहे. एकदा मी चेक करतो 5 मिनिटाचे कॅन्डल टाइम फ्रेमला काय चालू. सेलिंग प्रेशर येत आहे, प्रीमियम नाही इन्क्रीज होऊ शकता. आता एक कॉस्ट टू कॉस्ट मूव्ह करत आहे मार्केट. 25 रुपीजवर आहोत. बघूया एकदा. मी 1 मिनिटाचे टाइम फ्रेम सिलेक्ट करतो आहे. इथून मार्केट सेलिंगला आलेलं आहे. बघूया. पाहू शकता कॉस्ट टू कॉस्ट आहे. आता जर सपोर्ट घेतला मार्केटमध्ये तर परत बाईंग साईडला मार्केट जाईल. वेट करूया. पाहू शकता परत एकदा ग्रीन आहे. म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट, म्हणजे एकाच झोनमध्ये मार्केट आज पण सकाळी ट्रॅप होते. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करत आहे. ग्रीनमध्ये आपण दिसत होतो आणि आता पाहू शकतो परत एक रेड कॅन्डल. 72 रुपीजचा लॉस चालू. 75, 76. बघूया. 15 AM खाली आला तर आपण ट्रेड कट करतोय. हे मी धनचं ॲप्लिकेशन यूज करतो. किती इझी पद्धतीने आपण पाहू शकतो स्कॅल्प एका चार्टवर आपण बाय सेल इथे करू शकतो. माझी सेल ऑर्डर रेडी आहे. AM खाली आला तर मी लगेच इथे क्विक सेल करून देईल. ते काही मला कट करायला लागतं ट्रेड आणि मी नाही ते कट करतो ट्रेड. पाहू शकतो मी सेल केलेला आहे. बाहेर पडलेलं आहे, कारण 15 AM खाली कॅन्डल गेलेली आणि पाहू शकता तुम्ही माझा 161चा लॉस आहे. 25,000चा फूट बाय केला होता निफ्टीचा सिंगल लॉटमध्ये. पाहू शकता किती छोट्या स्टॉप लॉसवर काम केलं. 48 रुपये 42 रुपयाला सेल केलं आहे. हे नेक्स्ट स्कॅल्प करेन. एक सेटअप बनवू दे. मी इथे दुसरा एक स्कॅल्प करतो. ती बघूया आपण कशा पद्धतीने एक सेलिंग साईडला जात होतो, पण सपोर्ट घेऊन परत आता प्राइस बाईंगला गेली. वेट करूया आपण मार्केटमध्ये काय मुवमेंट होते. एक चांगला सेटअप मला दिसला. परत इथे एक क्विक स्कॅल्प करेल. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला चेक करूया. मग पाहू शकतो तुम्ही सेलिंग आली, परत बाईंग आली, परत एक रेड कॅन्डल आणि परत आता सपोर्टमधून बाईंग. म्हणजे इंट्राडे जो सपोर्ट बनवलेला आहे तिथून बाईंग परत चालू झालेली आहे. पाहू शकता मिनिटाच्या कॅन्डलस्टिकला पण क्लिअर व्यवस्थित सपोर्ट इंट्राडे सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने आणि तिथूनच बाईंग येते. बघूया आपण कशा पद्धतीने मार्केट मूव्ह होतं. आपण पाहू शकता एक लॉटमध्ये काम केलं होतं मी. 48 रुपयाला घेतला आणि 42 इथला एक छोटा स्टॉप लॉस मी मार्केटला दिला. आपण पाहू शकता यामध्ये माझं 1223 एक कॅपिटल यूज केलं होतं मी. एक पुढ साईडचा ट्रेड आपण सकाळी केला 161 रुपये. यामध्ये लॉस ठीक आहे.
ट्रेड केला होता, पण मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट परत वर गेलेलं आपण पाहू शकता. पहिला निफ्टीचा एक आज गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट 180 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला आणि त्यानंतर कशा पद्धतीने आता एका झोनमध्ये मार्केट मूव्ह करत आहे. खास असं काही मुवमेंट दिसत नाही आहे. शकता एक झोनमध्ये मार्केट मूव्ह करत आहे. वेट करूया आपण एक चांगल्या सेटअपचा आणि एक क्विक स्कॅल्प करेन इथे. हा एक झोन आहे, एक बाईंग झोन आणि सेलिंग झोन, यामध्येच मार्केट मूव्ह होत आहे. बघा कशा पद्धतीने मार्केट आता एक आपण बघतोय वरची ट्रेड लाईन जर मार्केटने डे हाय जर ब्रेक केला तर मार्केट अपसाईडला मूव्ह करू शकतं आणि सपोर्ट जर ब्रेक केला तर मार्केट डाऊन साईडला एक फॉल करू शकतं. चेक करूया. आता सध्या तरी मार्केट एक झोनमध्येच मूव्ह करायचं आहे. मी वेट करतो एक चांगला सेटअपचा आणि ट्रेड घेणार आहे एक सेकंड स्कॅल्पिंग. छोटे छोटे स्टॉप लॉसला काम करत राहा मार्केटमध्ये. ठीक आहे, स्टॉप लॉस हिट होणं काही वाईट गोष्ट नाही आहे. छोटे छोटे स्टॉप लॉस आपल्या रिस्कनुसार आपण देऊ शकतो, पण एक सेटअप प्रॉपर एक सेटअप आणि एक लॉजिकप्रमाणे तुम्ही ट्रेड करा, जेणेकरून तुमचं स्टॉप लॉस कुठे आहे आणि का तुम्ही ट्रेड केलेलं हे तुम्हाला माहिती असायला हवं. बघा आपण 5 मिनिटं टाइम फ्रेम बघतो. आपण एक बाईंग आलेली आहे, आता कशा पद्धतीने इंट्राडे सपोर्ट बनवलेला आहे मार्केटने. पण पाहू शकता सेलिंग प्रेशर आहे मार्केटमध्ये, पण म्हणावं तसं मूव्ह नाही येत आहे डाऊन साईडला. आपण वेट करू ट्रेड कशा पद्धतीने आपल्याला स्कॅल्प करता येईल ते पाहू. गाईज पाहू शकता अशा मार्केटमध्ये होल्ड जेवढं कराल ना तेवढा तुमचा डीके प्रीमियम होणार आहे. तिथला डीके तुम्हाला फेस करायला लागणार आहे, कारण बाईंग करतो, बाईंगमध्ये तुमचे पैसे बनणार नाही होल्ड करत असेल तर. तेव्हा आपल्याला क्विक स्कॅल्प करायचं आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस हिट होईल, पण सेटअप लॉजिक तुमचं परफेक्ट हवं. छोट्या छोट्या स्टॉप लॉसवर काम केलं जातं, रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा चांगला हवा. आपण पाहू शकता मागच्या ट्रेडमध्ये मी फक्त एक 7-8 पॉईंटचा स्टॉप लॉस दिलेला आहे, 61 लॉस झालेला आहे. हे जर मी होल्ड केला असता आता माझा पूर्ण डिके झाला असता. पाहू शकता कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करतं, एकदम साईड जायचं. इथे प्रीमियम तुमचा वाढणारच नाही आहे, पूर्ण डिके. इथे सेलरच पैसे कमवू शकतो या मार्केटमध्ये. पाहू शकता कशा झोनमध्ये मार्केट मूव्ह करतं. एक प्रीमियम ॲड करतो पुट साईडचा 25,050चा. बघूया आपण कशा पद्धतीने मध्ये काय बघूया आपण, चेक करूया एकदा. पाहू शकता प्रीमियममध्ये आता पुट साईडला व्यवस्थित कॅन्डल बनवलेली आहे. निफ्टीचा चार्ट करतो मी. पाहू शकता मार्केट सेलिंगमध्ये जात आहे कंटिन्यू, पण मुवमेंट येत नाही आहे. निफ्टी 50 पाहू शकता तुम्ही. बघा परत एकदा रेड कॅन्डल वरून सेलिंग प्रेशर आणि प्रीमियम पाहू शकता. EMAच्या वर 9 EMAच्यावर क्लोज केलेलं. मी इथे छोटीशी रिस्क घेईन. बघूया कॅन्डल क्लोजिंगचा वेट करू. स्कॅल्पर मोड ऑन करतो. कशा पद्धतीने मार्केट मूव्ह होत आहे बघू शकता तुम्ही. माझी ऑर्डर रेडी आहे, वेट करतो. प्रॉपर मला स्ट्राईक प्राईस आणि EMAवर मला मिळाली तर मी बाय करतो. कॅन्डलचा मी क्लोजचा वेट करतो. चला इथे बाय करूया. एक क्लोजिंगचा वेट करू, एक फुल बॅक बाय केलेला मी काय आपण पाहू शकता. EMAच्या खाली जर क्लोज केली कॅन्डल तर मी इथे ट्रेड एक्झिट करेन. लॉजिक या ट्रेड मागचं मी सांगतो तुम्हाला की आपण पाहू शकता सेलिंग साईडमध्ये EMAच्या खाली क्लोज केली कॅन्डल आणि तुम्ही प्रीमियम पाहू शकता. ग्रीन कॅन्डल एक व्यवस्थित व्हॉल्यूमने ग्रीन कॅन्डल इथे बनवलेली दिसली, म्हणून मी इथे एंट्री घेतलेली आहे. क्विक स्कॅल्प मी इथे करायचा प्रयत्न करतो आहे. मला इथून 30 पॉईंट मी इथे कॅप्चर करेन, पण पाहू शकता कशा पद्धतीने पूर्ण रिव्हर्स झाली आणि आता 75 रुपयाचा लॉस पाहू शकता.
जर 15 EMAच्या खाली कॅन्डल क्लोज केली तर मी ट्रेड एक्झिट करेन. बघूया कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करत आहे. ओके, सेलिंग प्रेशर आहे, पाहू शकतो कॅन्डल कशी पिन बारमध्ये आपल्याला ग्रीन आहे पण पिन सेलिंग तर दिसते तुम्हाला. नाही गाईज, मला ट्रेड कट करायला लागेल. वेट करूया कॅन्डल क्लोज. कशा पद्धतीने कॅन्डल बनते बघूया एकदा. 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. तर 91 रुपयाचा लॉस चालू आहे, पाहू शकता. सिंगल लॉटमध्ये काम करायचं, छोटे छोटे स्टॉप काम करायचं. एक्सपेक्ट करत होतं एक खालच्या साईडला मूव्ह येईल आणि प्रीमियममध्ये इन्क्रीज होऊन 21-30 पॉईंट कॅप्चर करायचा मी प्रयत्न करत होतो. पण पाहू शकता एक रेड चांगली कॅन्डल मिळाली असून सुद्धा मार्केट कसं परत एक रिव्हर्स होते आणि ग्रीन कॅन्डल बनवते, पाहू शकता. प्रीमियम पण पाहू शकता खूपच डिटे होते. वेट करत आहे. हे जर कॅन्डल क्लोज झाले तर मी इथे एक्झिट करेन. 25,050चा मी फुल बाय केला होता, मी सेल करतोय. कॅन्डल क्लोज झालेली. सेलिंग येत आहे गाईज. आपण वेट करू शकतो 1-2 मिनिट, चेक करूया. इथून जर रेजिस्टन्स घेतलं तर मार्केट नाही मूव्ह होणार. तर आपण प्रीमियम कशा पद्धतीने देखील होता. 57 रुपयाचा लॉस चालू आहे. 65, 57, 55. एक मुवमेंट मला हवी इथे. नाही, फेल होते, बघू शकतो तुम्ही कशा पद्धतीने 18 EMAला रेजिस्ट करते प्राईस. प्रयत्न करते अपसाईडला कट सेलिंग. चलो गाईज, कट करतो मी. कट केलेला आहे, पाहू शकता कशा पद्धतीने प्रीमियम देखील होते. सेकंड इथे स्कॅल्प केला मी आणि 145 रुपीजचा इथे लॉस झालेला. 63ला मी बाय केला होता. 57ला मी ट्रेड एक्झिट केला. चा डे 3061 क्लोज करत आहे. आणि ॲज अ डिसिप्लिन मी 2च ट्रेड इथे दिवसाला करू शकतो. आपण पाहू शकता 2 ट्रेड केले आणि आता दुसऱ्या ट्रेडमध्ये माझं ओव्हरऑल कॅपिटल 1500 91 रुपये 1500 यूज झालेलं आहे. 2 ट्रेडमध्ये मी लॉस बुक केलेला आणि आजचा डे इथेच क्लोज करेन. ओव्हरऑल लॉस पाहिला तर 306 रुपयाचा लॉस इथे बुक केलेला आहे. काय हरकत नाही गाईज. मी तर स्टेटच्या लॉजिकप्रमाणे आपण ट्रेड घेत होतो आणि मार्केटमध्ये मुवमेंट आणि प्रीमियम देखील होऊ शकता. कशा पद्धतीने एका रेंजमध्ये मार्केट पूर्ण मूव्ह होत आहे, पाहू शकता. त्यामुळे बघावं लागेल दिवसभरात कसं मार्केट होईल. ठीक आहे गाईज, चलो आजचा डे इथेच क्लोज करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.